साताऱ्यामधल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामागचं कारण सध्या अस्पष्ट आहे। साहित्य संमेलनाच्या ठिकाणीच त्यांच्यावरती हा हल्ला करायचा प्रयत्न करण्यात आला। हल्लेखोरांनी काळा बुक्का टाकत त्यांच्यावरती हल्ला केला आहे। वैभव बोडके आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। वैभव, काय नेमकं कारण आहे? हे हल्लेखोर नेमके कोण होते याविषयी काही कळू शकलेलं आहे का? अजूनपर्यंत पोलीस त्यांचा तपास घेताना आपल्याला पाहायला मिळतात। 99वा अखिल भारतीय साहित्य संमेलन हे मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात होत आहे आणि अत्यंत दुर्दैवी ही घटना घडली की कार्याध्यक्ष जे असलेले विनोद कुलकर्णी सर आहेत त्यांच्यावर आता काळा बुक्का टाकत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। त्यांना थेट मारण्याचं देखील त्यावेळी धमकी देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं। एकंदरीत बघायला गेलं तर 99 हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते आता वादाच्या भोवऱ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी जर बघायला गेलं तर या ठिकाणी जे संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांनी टीका केली होती। ते उधळून लावण्याचा देखील त्यांनी इशारा देण्यात आला होता। त्याचबरोबर अनेक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील अनेक इशारे या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणचं आत्ता विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणारे नेमके कोण होते, त्यांनी कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आलाय हे देखील अजून चित्र स्पष्ट झालं नाहीये। पोलीस अधीक्षक तुषार दोशी त्याचबरोबर शाहूपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, पोलीस असतील याचा पूर्ण तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता विनोद कुलकर्णी जे सर आहेत त्यांची तब्येत आता ठीक असल्याचे देखील सांगण्यात येते। विनोद कुलकर्णी सरांशी आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यांना मारून टाकण्याचं संपवून टाकण्याचं देखील त्यांनी यावेळी बोलण्यात आलं होतं। मात्र त्यांचे आता तब्येत ठीक आहे। त्यामुळे सध्या तरी याविषयीचा तपास सुरू आहे। लवकरात लवकर हे जे कोणी हल्लेखोर होते त्यांना ताब्यात घेतलं जाईल, योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।